बिल्डिंग सेंटेन्सेस म्हणजे काय मुलांनो? वाक्य तयार करा. आता पहिलं काय दिलं आहे तुम्हाला? चूज वन वर्ड फ्रेज फ्रॉम ईच हाऊसेस अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स. म्हणजे खाली तुम्हाला जे 3 घरं दिली आहेत त्या 3 घरांमध्ये काही तुम्हाला शब्द दिलेले आहेत. मग ते शब्द घेऊन तुम्हाला त्यापासून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. आता मुलांनो, वाक्य तयार करताना जर तुम्हाला या दिलेल्या शब्दांचा अर्थच माहिती नसेल तर तुम्ही कशी वाक्य तयार कराल? म्हणून तुम्हाला पहिल्यांदा या दिलेल्या वर्ड्सचा मीनिंग माहिती पाहिजे. चला तर आपण आता पाहूया. पहिले आपण ब्ल्यू घरातील शब्द पाहूयात. द लायन म्हणजे सिंह, द माऊस म्हणजे उंदीर, अ कॅट म्हणजे एक मांजर, अ डॉग म्हणजे कुत्रा, अमित हे एका मुलाचे नाव आहे, नीना हे एका मुलीचे नाव आहे, अ फ्यू मेन म्हणजे काही माणसे, सम चिल्ड्रन म्हणजे काही मुले. आता मुलांनो, आपण ब्ल्यू घरातील शब्द पाहूयात. स्लेप्ट म्हणजे झोपला, रॅन म्हणजे पळाला, जंप म्हणजे उडी मारली, क्लाइंब म्हणजे चढला, वॉक्ड म्हणजे चालणे, फेल म्हणजे पडला. आता लास्ट घरातील शब्द पाहूयात. अंडर द ट्री म्हणजे झाडाखाली, टू द वॉल म्हणजे भिंतीकडे, फ्रॉम द ट्री म्हणजे झाडापासून, अ वॉल म्हणजे भिंत, ऑन द वॉल म्हणजे भिंतीवर, ऑन द मॅट म्हणजे चटईवर. मुलांनो, तुम्ही ही जी वाक्य तयार करणार आहात ती भूतकाळी म्हणजेच पास्ट टेन्समधली आहे. आता मुलांनो, मला सांगा, मला हे कसं कळालं असेल की ही वाक्य आहेत ती भूतकाळातली आहेत? बघा मुलांनो, येलो कलरच्या घरामध्ये स्लेप्ट, रॅन, जम्प, क्लिम्ब, वॉक, फेल हे सर्व भूतकाळी शब्द आहेत. चला आता आपण छान छान वाक्य तयार करूयात. फर्स्ट, द लायन स्लेप्ट अंडर द ट्री म्हणजे सिंह झाडाखाली झोपला. सेकंड, द माऊस रॅन टू द वॉल म्हणजे उंदीर भिंतीकडे पळाला. थर्ड, अ कॅट जम्प ऑन द वॉल म्हणजे मांजरीने भिंतीवर उडी मारली. मुलांनो, आहे की नाही सोपं? चला तर मग पुढचं वाक्य बनवूया. अ डॉग क्लिम्ब अ वॉल म्हणजे कुत्रा भिंतीवर चढला. अमित वॉक टू द वॉल म्हणजे अमित भिंतीकडे चालत गेला. नीना स्लेप्ट ऑन द मॅट म्हणजे नीना चटईवर झोपली. नेक्स्ट, अ फ्यू मेन रॅन टू द वॉल म्हणजे काही माणसे भिंतीकडे पळाली. सम चिल्ड्रन जम्प फ्रॉम द ट्री काही मुलांनी झाडावरून उडी मारली. मुलांनो, आहेत की नाही छान छान वाक्य? तर चला पटकन लाईक करून द्या. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, ट्राय टू मेक बिगर सेंटेन्सेस बाय चूजिंग 2 आयटम्स फ्रॉम द फर्स्ट 2 हाऊसेस. यू मे ॲड द वर्ड अँड व्हेअर नेसेसरी. म्हणजे मुलांनो, आता तुम्हाला आधी बनवलेल्या वाक्यांपेक्षा मोठं वाक्य बनवायचे. आता ते कसं बनवणार? तर त्यांनी तुम्हाला पहिल्या 2 हाऊसमधून 2 शब्द घ्यायला सांगितलेत आणि जिकडे गरज वाटली तिथे तुम्हाला अँड हा शब्द वापरायचा आहे. चला तर मग पाहूया अशीच काही वाक्ये. फर्स्ट, द लायन फेल अँड स्लेप्ट अंडर द ट्री. सेकंड, the mouse ran and climbed a wall. Third, Amit, Nina and some children slept on the mat. Fourth, a few men walked and jumped on the wall. Fifth, a dog and a cat slept under the tree. Sixth, some children jumped from the tree and ran. हा व्हिडिओ तुमच्या मित्राबरोबर शेअर करा आणि
असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.